तर बीडमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। सहसंपर्क प्रमुख अनिल जगताप शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत। अनिल जगतापांसह 35 सरपंच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। 9 जानेवारीला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडेल। तर बीडमधून उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। 40 वर्ष शिवसेनेत काम केल्यानंतर ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत। तर अनिल जगताप यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात जाण्याची तयारी केली आहे। जिल्हा प्रमुख पद काढून सहसंपर्क प्रमुख केल्याने जगताप मागच्या काही दिवसांमध्ये नाराज होते आणि बीडमध्ये आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आगामी काळातील राजकीय भूमिका देखील स्पष्ट केली आहे। विकास माने आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। विकास, येत्या काही दिवसात निवडणुका आहेत, पण तत्पूर्वी आता बीडमध्ये देखील उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय। निश्चित अक्षरा आपण पाहू शकता की बीड जिल्ह्यात शिवसेनेचं जे वर्चस्व आहे ते अनिल जगताप यांच्या माध्यमातून जे आहे ते त्यांनी अबाधित आणि कायम ठेवलं होतं। मात्र काही दिवसांपूर्वी जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये फेरबदल करण्यात आले होते। सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून हे जे काही फेरबदल आहेत ते झाले होते, परंतु आता जर पाहिलं तर सहसंपर्क प्रमुख पदी त्यांची निवड झाल्यानंतर ते कुठेतरी नाराज असल्याची चर्चा देखील होती आणि अखेर त्यांनी आपली जी भूमिका आहे ती देखील स्पष्ट केलेली आहे। बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन अनिल जगताप यांनी जी आपली भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे। आता शिंदे गटामध्ये ते जाणार आहेत। 9 जानेवारी रोजी मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश जो आहे तो केला जाणार आहे। तत्पूर्वी जर पाहिलं तर 40 वर्षांपासून अनिल जगताप हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकनिष्ठ होते, परंतु बीड जिल्ह्यामधली जर परिस्थिती पाहिली तर ज्यावेळेस हे फेरबदल पक्षातून करण्यात आले होते त्याच दरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देखील दिले होते आणि हे राजीनामे दिल्यानंतर आता अनिल जगताप यांनी स्वतः या ठाकरे गटातून बाहेर निघणं पसंत केलेलं आहे आणि शिंदे गटात त्यांनी हे केलेलं आणि एकंदरीत जर पाहिलं तर आता आगामी काळामध्ये ज्या काही निवडणुका आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून आता ठाकरे गटाचं जे काही वर्चस्व होतं ते कुठेतरी कमी होणार आहे आणि शिंदे गटाचं पारडं हे जड झाल्याचं देखील इथे एकंदरीत पाहायला मिळते, कारण की अनिल जगताप यांचं वर्चस्व जे आहे ते मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये असल्याचं देखील पाहायला मिळते। कारण 40 वर्षांपासून ते शिवसैनिक म्हणून कार्य इथे हे करतायत, काम करतायत आणि जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची जवळपास त्यांनी 10 ते 15 वर्ष त्यांनी सेवा दिलेली आहे। नक्कीच, त्यामुळे 9 जानेवारीला मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।